बघा, मी 50 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. अजितदादा हे मुळात शेतकरी आहेत. मी शरद पवार एकदा म्हणाले होते, की मी शेती मंत्री झालो. मी ग्रामीण भागात वाढलो, तर मी स्वतः शेती केली नाही. अजितदादांनी टोमॅटोपासून अनेक प्रकारची शेती केली आहे. चांगल्या प्रकारची शेती केली आणि ती शेती, त्यांची प्रयोगशील शेती पाहायला सुद्धा लोकं येत असतात. एक तर अप्पासाहेब पवार यांनी शेतीच्या क्षेत्रात किंवा कुक्कुटपालन हा जोडधंदा असावा आणि शेती जास्त प्रॉफिटेबल कशी असेल, कारण आपल्याकडची शेती फायद्याची किफायतशीर शेती नाहीये. हे सगळं डोळ्यांनी बघितलं त्यांनी, अजितदादांनी. राजेंद्र पवार जे रोहितचे वडील आहेत, त्यांनी तिथे जे कृषी संशोधन संपूर्ण केंद्र उभा केले, त्यासाठी ज्या प्रकारची जी जी मदत लागेल ती अजितदादांनी सत्तेत असताना केली. बारामतीचा एसटी स्टँड एखाद्या एअरपोर्ट सारखा करणं असेल किंवा बारामतीतले रस्ते सुधारणं असेल आणि ही जी सगळे सुधारणांची कल्पना आहे ती सगळ्या पुणे जिल्ह्यापर्यंत नेणं. प्रथम सुधारणा पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कॉर्पोरेशन चालवून दाखवली त्यांनी, की जी आशियातली एक मोठी महत्वाची महापालिका म्हटली जाते. तिकडची बस सर्व्हिस असेल, तिकडचे पूल असेल, तिकडचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे अजितदादांनी उभं केलं आणि त्याचं कौतुक खूप गवगवा झाला त्याचा. त्यानंतर त्याचे काही प्रयोग पुढे पुण्यामध्ये त्यांनी केले. खरंय. त्या पलीकडे अजून एक गोष्ट सांगायची आहे, की राज्य सहकारी मी देसाई बँकेमध्ये सर तुम्हाला थोडंसं थांबवतोय प्रेक्षकांना अपडेट देण्यासाठी. फक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आगमन झालेलं आहे बारामतीमध्ये. त्यांच्यासोबत आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. आपल्या भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्याच्या अध्यक्षाच्या निधनानंतर अमित शहांचं हे आगमन झालेलं आहे. आज पुण्यामध्ये आणि बारामतीमध्ये मोठ्या संख्येनं विमानांची वर्दळ असणार आहे. कारण सगळेजण, काही जण बारामतीला उतरत आहेत, काही जण पुण्याला उतरून तिथून बारामतीला येत आहेत. काल अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरातून त्यांचे पाठीराखे, चाहते, त्यांच्याशी राजकीय संबंध असलेले सगळेजण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. देसाई सर पुन्हा एकदा आपल्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर तिथे छगन भुजबळ यांचा मोठा जनाधार आहे, शरद पवारांचा आहेच. सुप्रियाताई यांचा संसदेमधला परफॉर्मन्स चांगला आहे. पण सुनील तटकरे हे काही फार त्यांच्या जिल्ह्यापलीकडे ओळखले जाणारे होय. नेते नाही. आणि भुजबळांना सुद्धा ज्या प्रकारची आपुलकी व प्रेम आणि आस्था अजितदादांना मिळाली तशा प्रकारचं प्रेम मिळालेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेवढे लोकप्रिय होते तशीच लोकप्रियता दादांना मिळाली. ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये विलासराव देशमुखांना लोकप्रियता मिळाली तशी अशोक चव्हाणांना मिळाली नाही. ज्या प्रकारची लोकप्रियता गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होती तशी कोणालाही भाजपमध्ये मिळाली नाही. आणि दादांचं हे काम जे आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत लोकांच्या किंवा मध्यम वर्गाच्या काही काही वेगवेगळ्या कल्पना असतात, पण तरी देखील पुण्यामध्ये दादा प्रचंड लोकप्रिय होते. पुणे जिल्ह्यात एवढंच नव्हे, सातारा सातारा जिल्ह्यात लोकप्रिय होते, सोलापूरमध्ये लोकप्रिय होते, मराठवाड्यात लोकप्रिय होते आणि एवढंच नव्हे तर विदर्भामध्ये सुद्धा आपला पक्ष वाढवण्याचा ते प्रयत्न करत होते. हे होय. आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंय. राज्य सहकारी बँकेबद्दल एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, की ज्यावेळी फडणवीसांच्या काळामध्ये विद्याधर अनासकरांना त्या बँकेवरती म्हणजे प्रशासक म्हणून नेमण्यात आलं, त्यानंतर जेव्हा महाविकास सरकार आघाडीचं सरकार आलं, दादा अर्थमंत्री होते, तर दादांच्याकडे हे प्रकरण गेलं होतं. दादा म्हणाले की यांना बदलायचं काही कारण नाहीये, ते चांगलं काम करतायत आणि नाहीतर सूडबुद्धीने लगेच बदलणं, निर्णय बदलणं अशा प्रकारचं काम त्यांनी केलं नाही. आणि अनासकरांनी सांगितलं होतं की त्यावेळी बँकिंग गटातनं जेवढे डायरेक्टर 12-15 काय असायचे त्यांची संख्या कमी करावी आणि खर्च कमी करावा अशी त्यांची कल्पना होती. दादांनी त्याला पाठिंबा दिला. सगळ्यांचा विरोध होता, कारण पॉलिटिकल अपॉइंटीज करण्याची संधी आपण कमी करतोय हे लक्षात घेतलं तरी बँकेच्या हिताचं काय हे लक्षात घेऊन दादांनी हे केलं, पाऊल टाकलं. अनेक ज्याच्यामुळे लोकप्रियता आपली कमी होऊ शकते असे कटू निर्णय सुद्धा त्यांनी घेतले. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींसारखी योजना आणल्यानंतर ते म्हणाले की ही योजना आम्हाला निवडणुकीसाठी आणावी लागली, हो. पण आता निवडणुकीनंतर आम्हाला कटू निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ते घेतले पाहिजेत. सवंग निर्णय आपण घेतले अशी अप्रत्यक्ष कबुली देणारा हा माणूस होता. होय. आणि एवढंच नव्हे, अजून एक दोन गोष्टी सांगायच्या ज्या महत्वाच्या, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी काही गाड्या घेण्यात आल्या
त्यांनी गाड्या घेऊन दिल्या कारण त्यांना फिरायला लागतं खूप. त्याच्यावरती खूप टीका झाली. पण कुठल्या आपल्या अनेक पक्षांचे जे मुख्य असतात, ते आपल्या जिल्ह्याच्या काही गरजा लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या लक्षात घेत नाहीत. पण त्यांना गाड्या दिल्या. टीका लोकांनी केली, पण दादांनी गाड्या दिल्या त्यांना. कारण त्यांची ती गरज होती. हं. त्याचप्रमाणे कबड्डी आणि खो खो असोसिएशनच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी त्यांनी इनोव्हा गाडी दिली. कारण ती त्यांना जिल्ह्यात जावं लागतं काम करण्यासाठी. त्यांची गरज त्यांनी ओळखली. म्हणजे दुसऱ्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे पावलं टाकणारा अशा प्रकारचा हा नेता होता. होय. असा दुर्मिळ नेता होता. मी देसाईजी आज दिवसभरातले सकाळी पेपर सगळे वाचत असताना त्यातल्या एक चौकट किंवा एक बातमी मात्र किंवा एक विश्लेषण सगळ्या पेपरमध्ये सामायिक आलेले ते म्हणजे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा. मग ती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला 73 आमदार मिळाले होते तेव्हाची असेल, मधल्या काळामधला राजकीय जो काही एक वेगळा पॅटर्न पाहायला मिळाला महाराष्ट्रात तेव्हाची असेल, जी संधी शिंदेंनी घेतली असेल. पण खरंच म्हणजे हा जो जिंक्स आहे महाराष्ट्रातली की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होत नाही, तर काय सांगाल तुम्ही? एक एक म्हणजे काल एकाने आमच्या चॅनलवरती छान विधान केलं होतं की अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेले उत्तम असे मुख्यमंत्री, अशा प्रकारचं विधान केलं होतं. तुमची प्रतिक्रिया? मुख्यमंत्री नसताना सुद्धा त्यांनी जो दरारा निर्माण केला, हं. जेव्हा विरोधी पक्षनेते फडणवीस होते आणि महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री होते दादा, हं. तेव्हा दादांनी जे निधी, विकास निधी प्रत्येकाला दिला आणि त्याची फोड करून फडणवीसांनी टीका करताना त्यांच्या बजेटवर सांगितलं की बघा राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाले, काँग्रेसला किती मिळाले, शिवसेनेला किती मिळाले. असं करून त्यांनी फडणवीसांनी दाखवून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त वाटा देण्याचं काम अजितदादांनी केलं. आणि अजितदादा करतात ते बिनधास्तपणे करतात, ठोक करतात, असं कौतुक त्यांनी त्यांचं केलं होतं. होय. म्हणजे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा शिवसेनेवरती ते एक प्रकारे शिवसेनेपेक्षा स्वतःकडे जास्त फंड घेऊ शकले. खरं. काँग्रेसला कमी फंड दिला त्यांनी, त्यांच्या ताकदीपेक्षाही कमी फंड दिला. हं. आता गोष्ट अशी आहे की जर ते मुख्यमंत्री झाले असते 2004 ला संधी नक्कीच होती. हो. आणि जर झाले असते ते मुख्यमंत्री, तर मात्र त्यांनी जे त्यांना म्हटलं जातं की 3-3.5 जिल्ह्यांचा नेता म्हणजे शरद पवार किंवा अजितदादा पवार, ते आणखीन जास्त पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचाही विकास केला असता आणि जनाधार फार मोठ्या प्रमाणात वाढला असता. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने त्यांना तो सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळा, ही जी दोन भूतं त्यांच्या जी मानगुटीवर बसलेली होती, जी इमेज त्यांची ही झाली होती, त्याच्यातनं ते सुटका करू शकले नाही. आता सुटका होत असताना परत आता पार्थचं एक प्रकरण घडलं. आता अशा म्हणजे या प्रकरणांचं कुठल्याही प्रकारे मी समर्थन करणार नाही, कारण त्याच्यावरती मी टीका केलेली आहे. पण इतर अनेक नेत्यांची प्रकरणे जी असतात त्याच्यामुळे त्यांना सेटबॅक मिळत नाही. अजितदादांना मात्र सातत्याने हा सेटबॅक मिळत गेला. आणि जर ते कदाचित मुख्यमंत्री असते तर त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती पडदाफाश टाकला असता आणि पुढे मला असं वाटतं की विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं असतं. कारण अजितदादांना प्रत्येक खात्यामधलं तपशील माहिती होता. कुठले जिल्हे मागे राहिलेले आहेत, कुठले पुढे आहेत, हे सगळं त्यांना माहिती होतं. हो. आणि इतकं डिटेलिंग, इतकं संपूर्ण राज्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करणारे हो. आणि त्यामध्ये खूप मनापासून रस असणारे. म्हणजे ते पुस्तकी नॉलेज नसेल, त्यांनी काय सार्थ कामू वाचला नसेल, काही बिघडत नाही. खरं. त्यांनी महाराष्ट्र वाचला होता, क्या महाराष्ट्रातल्या बात, लोकांचे खरंय. प्रश्न वाचले होते, हे महत्वाचं. अगदी अगदी फार सुंदर शब्दात तुम्ही देसाई सर सांगितलं की म्हणजे हे खरं आहे की अनेकदा अजित पवारांची तुलना शरद पवारांची होत असताना शरद पवारांचं कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक या क्षेत्राशी असलेला नातेसंबंध नेहमी सांगितला जायचा. मग नादो महानवरबरोबर सुद्धा शरद पवार रमणार आणि त्याचवेळी क्रीडा क्षेत्रामध्ये ते कबड्डी असोसिएशनचे प्रमुख असणार. पण अजितदादा तुम्ही म्हणताय तसं त्यांनी माणसं वाचली, त्यांनी महाराष्ट्र वाचला आणि या लोकांपर्यंत ते पोहोचले. जिथे तुमच्या बाकीच्या क्षमता नसतात तिथे लोकसंपर्क, सदोदित कामाचा दांडगा उरक आणि निधड्या वृत्तीनं राजकारण करण्याची आवड, याच्यामुळे अजितदादा वेगळे ठरले आणि स्वतःचं त्यांनी स्थान निर्माण केलं. मी देसाई सर एक प्रश्न इकडे विचारायचा, एक छान एका ठिकाणी उल्लेख आला पेपरमध्ये, खूप चांगल्या चांगल्या माहितीचे स्निपेट्स आलेले आहेत की अजितदादा आणखी फक्त 2 अर्थसंकल्पानंतर त्यांनी बॅरिस्टर शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्पीय सादर करण्याचा विक्रम मोडला असता. आता ते होणे नाही, पण अर्थसंकल्पावरती सुद्धा अगदी कमांड होती. अजित पवारांचं भाषण असेल आणि एक ज्याला डॉक्टर नो म्हणतात, म्हणजे एकेकाळी माधव गोडबोलेंना असं म्हटलं गेलं की प्रशासक नाहीच म्हणतात, पण अजित पवार मंत्री आणि लोकप्रिय नेते असून सुद्धा नाही म्हणणारे नेते होते. नाही म्हणण्याचा विरळा गुण लोकप्रिय नेत्यामध्ये असायचं एक वेगळं विरळ उदाहरण होतं ते. त्याबद्दल त्यामध्ये त्यांच्या
त्यांच्यामध्ये काय होतं की म्हणजे ते ताबडतोब सांगायचं की अजिबात होणार नाही आणि होईल असं. हो. आता अर्थसंकल्प मांडताना मात्र हा नक्कीच विचार करायला लागतो की तुम्हाला नाही बरोबर म्हणावं आहे. लागतं. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते महायुतीचे अर्थमंत्री आहेत. हं. त्याच्या अगोदर सुद्धा ते लोकशाही आघाडीचे अर्थमंत्री होते किंवा महाविकास आघाडीचे अर्थमंत्री होते. जर त्यांना केवळ त्यांच्या एका पक्षाचे अर्थमंत्री झाले असते तर त्यांनी आणखीन जास्त वेळा नाही म्हटलं असतं. पण पुरवण्या मागण्यात या तडजोडीच्या राजकारणामुळे, महायुतीच्या राजकारणामुळे त्यांना पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावरती मंजूर करून घ्याव्या लागल्या. कारण त्याला इलाजच नव्हता, कारण कॉम्पिटिटिव्ह पॉलिटिक्समध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागतात. हं. पण तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टींना म्हणजे करोना काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर दर शुक्रवारी ते पुण्याला जात असे, अजूनही जातात. हो. आणि जी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि त्यामध्ये इतर खर्च कसा कमी केला पाहिजे हे डायरेक्ट कलेक्टरला तिथल्या तिथे सूचना द्यायची की आता नाही करोना आहे, आपल्याला ऑक्सिजनची व्यवस्था करायची, त्याची डिस्ट्रीब्युशनची व्यवस्था करायची, हो. बाकीची कामं ताबडतोब बंद करा. हे ऑन द स्पॉट ते तोंडावरती सांगितलेलं मी स्वतः ऐकलेलं आहे ते. हो. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे म्हणजे रमेश अण्णा अप्पा थोरात ते त्याचे सूत्रधार होते. त्यांनी सांगितलं की यावेळी तुम्ही राजकारणात आलात तर तुम्ही बँकेचं काम बघा ना तुम्ही. हं. हळूहळू मग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्र जेव्हा अजितदादांकडे आली तेव्हा त्यांनी सगळ्या याचा अभ्यास केला की कोणत्या